आजचा जो नवीन घटक आपल्याला अभ्यासाचा आहे मित्रांनो, तो म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच, ज्याला आपण प्रत्यक्ष कथनातून अप्रत्यक्ष कथनात घेऊन जातो. यालाच आपण नरेशनसुद्धा म्हणतो, चेंज द नरेशन. या भागामध्ये आपण पाहूया डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचमध्ये. डायरेक्ट स्पीच चे रूपांतर आम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचे आहेत. तसंच इनडायरेक्ट स्पीचचं सुद्धा आपल्याला डायरेक्ट स्पीच करता येईल. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, तर प्रत्यक्ष कथन. जसं मी तुमच्याशी बोलतोय, हे प्रत्यक्ष कथन चालू आहे. पण मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझं ऐकताय, हे जर तिसऱ्यानं ऐकून चौथ्याला जर सांगितलं तर ते मात्र काय होऊन जाईल, अप्रत्यक्ष कथन होऊन जाईल. बघा, डायरेक्ट स्पीच ओळखणं फार सोपं आहे लेखी स्वरूपामध्ये. यामध्ये अवतरण चिन्ह सुरू होतील. बघा बरं, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये याचा वापर राहील. तसंच यामध्ये फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेशन मार्क यांचा वापर तुम्हाला दिसेलच. ते झालं याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच. इतकंच नाही तर अवतरण चिन्ह जरी नसले तरी डायलॉग रायटिंगच्या स्वरूपामध्ये हे येऊ शकतात, तर त्याला सुद्धा आपण डायरेक्ट स्पीचच म्हणणार आहे. याचं रूपांतर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं असेल तर एक लक्षात ठेवायचं, यामध्ये शेवटी एकच चिन्ह तुम्हाला वापरावं लागेल, ते म्हणजे कोणतं, पूर्णविरामाचं, फुल स्टॉपचं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये एक्सक्लामेशन मार्क नसते, इनडायरेक्ट स्पीचमध्ये इंट्रॉगेशन मार्क नसते. थोडक्यामध्ये क्वेश्चन मार्क याच्यामध्ये वापरले जात नाही इनडायरेक्ट स्पीचमध्ये. ही त्याची जमेची बाजू आहे इनडायरेक्ट स्पीचची. मग आता डायरेक्टची रचना कशी आहे, इनडायरेक्टची रचना कशी आहे, ते सुद्धा आपण आता पाहूया. त्यातले घटक सुद्धा नोंदून घेऊया. डायरेक्ट स्पीचमध्ये जर पाहिलं तुम्ही तर यामध्ये जो सब्जेक्ट असतो त्याला रिपोर्टिंग सब्जेक्ट म्हणतात. यांची नावं आता लक्षात ठेवू आपण. रिपोर्टिंग सब्जेक्ट. रिपोर्टिंग सब्जेक्ट नंतर येणारं जे वर्ब असतं त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. आणि ज्याला रिपोर्ट दिल्या जाती तो ऑब्जेक्ट जो असतो त्याला रिपोर्टेड ऑब्जेक्ट. थोडक्यामध्ये कोणत्याही वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असते, पण आपण डायरेक्ट स्पीचमध्ये बोलत असताना काय म्हणतो, याला रिपोर्टिंग सब्जेक्ट, याला रिपोर्टिंग वर्ब आणि याला रिपोर्टेड ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता रिपोर्टिंग सब्जेक्टने त्या रिपोर्टेड ऑब्जेक्टला नेमकी आणखी कोणती माहिती दिली ती इथं रिपोर्टेड स्पीचमध्ये जाईल, याला म्हणतो. बघा, आता हा जो भाग झालेला आहे हा रिपोर्टेड स्पीचचा झालेला आहे, म्हणून डायरेक्ट स्पीचला रिपोर्टेड स्पीच देखील म्हणतात. हे आले याच्यामध्ये. मग ह्या रिपोर्टेड स्पीचमध्ये सुद्धा त्याचं स्वतःचं सब्जेक्ट असेल, त्याचं स्वतःचं वर्ब असेल वगैरे, बाकीची मेमरी यांच्याकडे असू शकतात. हे रिपोर्टेड स्पीचमधले कोणते कोणते आहेत म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्ट येईल, ऑब्जेक्ट येईल, वर्ब आले, ऑब्जेक्ट आले, त्याच्यानंतर याच्यामध्ये काळाची स्थळाची माहिती देणारे ॲडव्हर्बियल्स असतील. यामधले बदल आम्हाला नोंदवायचे आहेत. बघा, डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना त्यातलंही बघ अत्यंत महत्त्वाचं. रिपोर्टेड स्पीचमधील फर्स्ट पर्सन मध्ये असणारे प्रोनाऊन, ते पर्सनल प्रोनाऊन किंवा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हे रिपोर्टिंग सब्जेक्टशी संबंधित असतात. म्हणजे आमच्या सर्वनामाच्या चुका आहेत ज्या टळतील. यामध्ये जे काही सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचं काम करणारा जो काही फर्स्ट पर्सन मधला प्रोनाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह त्याच्यामध्ये वापरलेले असेल, नामाच्या आधी येणारं पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असू शकते, ते फर्स्ट पर्सनमध्ये असेल, थोडक्यामध्ये आय किंवा वी या स्वरूपामध्ये असेल तर त्यांचा संबंध कोणाशी येईल, रिपोर्टिंग सब्जेक्टशी संबंधित असतात. ही सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू. बघूया त्यांच्यामध्ये आपण रचना थोडीशी. डायरेक्ट स्पीचमध्ये बघा, इथं येईल रिपोर्टिंग सब्जेक्ट. रिपोर्टिंग वर्ब म्हणून सध्या मी आता एकाचा वापर सुरू करतोय समजण्यासाठी, से टू. याच्या पुढे ऑब्जेक्ट हे टू प्रिपोजिशन जोडलेले आहे. बघा, हे झालं याच्यातलं रिपोर्टेड ऑब्जेक्ट.
आणि अवतरण चिन्हामध्ये आता आपण फक्त फर्स्ट पर्सन मधील प्रोनाऊनवर भर देऊया, जे सब्जेक्टचं, ऑब्जेक्टचं किंवा पुढे येणाऱ्या एखाद्या पद्धतीचे कार्य करू शकतात. बघा याच्यामध्ये कोण कोण याच्यात येणारा आयच्या नंतर इथं घेतलं मी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून माय, हे नाऊनच्या आधी आलं. हे ऑब्जेक्ट म्हणून काम करेन मी. त्याच्यानंतर मी इथं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणून माय सेल्फ, किंवा हे एम्पॅथिक प्रोनाऊन म्हणून देखील काम करू शकते माय सेल्फ. आणि शेवटचं आहे बघा, हे पॉझेसिव्ह प्रोनाऊन म्हणून काम करू शकते माइन. आय आणि आयची फॅमिली जर पाहिली बघा, आय, माय, मी, माय सेल्फ, माइन, यांचा संबंध कोणाशी राहणार एक लक्ष ठेवा. हे आय बाकीच्या सगळ्या मेंबरला कोणाकडे घेऊन जाईन, या रिपोर्टिंग सब्जेक्टकडे घेऊन जाईन. बाण लक्षात ठेवायचा आहे, हे मेंबर याच्यानुसार बदलणार आहे, हा त्यांच्यानुसार बदलणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. काही केलं तरी इकडचे फार महत्त्वाचे आहेत, यांच्यानुसार ते बदल करणार आहेत स्वतःमध्ये. बघा जर इथं रिपोर्टिंग सब्जेक्ट हा मस्क्युलाईनमध्ये असेल, थोडक्यामध्ये पुल्लिंगीमध्ये असेल, हा करता इथला. बघा हा तुम्हाला पुल्लिंगीमध्ये जर आढळला तर काय होईल, याला आपण मस्क्युलाईन जेंडरमध्ये म्हणतो. मस्क्युलाईन असेल तर याच्यामध्ये बदल काय होतील बघा बरं, याच्या जेंडरनुसार यांच्यात बदल. आयचं काय होईल याच्यामध्ये, इथं ही, मायचं इथे झाले बघा बरं हीच प्लस नाऊन जे काय असेल ते, इथे मीच झालं हिम, इथे मायसेल्फचं होईन बघा हिमसेल्फ, आणि इकडं माइनचं झालं हीच. आता काय म्हणते सर या दोघांमध्ये काय फरक आहे, दोघं दिसायला सारख्याचे स्पेलिंगमध्ये, टेन्शन घेऊ नका. हे हीच सोबत नाऊन आहे, हे ॲडजेक्टिव्हचं काम करतंय, ते प्रोनाऊनचं काम करतंय, दोघं तर सोबत येणार नाही आहे त्याच्यामध्ये. चल इथे जर करता स्त्रीलिंगी आला तर काय करायचा, स्त्रीलिंगी म्हणजे फेमिनाईन जेंडरमध्ये आला तर त्यानुसार आपल्याला बदल इकडे करावे लागतील. मग आयचं रूपांतर कशात झाले तर शी मध्ये. इथे मायचं काय ते हर प्लस नाऊन, इथे हर काय म्हणते सर हे दोन्हीचे दोन्ही पण हरच आहे, टेन्शन घेऊ नका. हे तिचा तिचे असा अर्थ त्याच्यामध्ये होतो. इथं तिला ला लिहिले लक्षात ठेवायचं. इथे हर सेल्फ आणि इकडे आले हर्स. पहा काय काय बदल होतोय. त्याच्यानंतर पुल्लिंगी झालं, स्त्रीलिंगी झालं. इथं जर सेकंड पर्सन मध्ये जर आलं तर आता याचं तुम्ही लिंग ठरू शकत नाहीयेत. झालं हे कॉमन जेंडर मध्ये आलेले आहेत. मग इथे काय होईल बघा, यू नुसार आय मध्ये काय बदल, इथं यू फर्स्ट पर्सन मधलं झालं, सेकंड पर्सन झालं यू. इथे झालं बघा बरं इथं योर प्लस नाउन, इकडे आले बघा यू. त्याच्यानंतर इकडे आले योर सेल्फ. आणि अनेक वचनी जर असेल तर इथं युअर सेल्फ झालं असतं, ते युअर सेल्फ, युअर सेल्व्स. आणि लास्ट वन यांच्यामध्ये झालं असतं युअर्स. आपल्यामध्ये ज्यांना आर असते त्यांना यस लागते, ते पॉझेसिव्ह प्रोनाऊन बनतात. आणि शेवटचं आहे ते म्हणजे इथं जर आय आले असते, रिपोर्टिंग सब्जेक्ट पण आय आणि आतमध्ये सुद्धा फर्स्ट पर्सन मध्ये, तर मग आतमध्ये काही चेंजेस होणार नाही, नो चेंज झालं असतं. बघा म्हणजे याचा अर्थ काय झाला असतं, आयचं आयच राहिलं असतं, मायचं मायच राहिलं असतं, इथं माइन जसं आहे तसंच राहिलं असतं, माय सेल्फही तसंच राहिलं असतं. काहीच चेंजेस यांच्यामध्ये होणार नाही, तर माइनचं माइनच राहील, काहीच चेंजेस होत नाही. याच्यावर आधारित आपण उदाहरणं पाहूया. सध्या फक्त आपण काय पाहिलं की रिपोर्टेड स्पीचमध्ये जे काही फर्स्ट पर्सनमध्ये प्रोनाऊन असतील किंवा ॲडजेक्टिव्ह असतील ते कोणाशी संबंधित असतात, रिपोर्टिंग सब्जेक्टशी संबंधित असतात, त्यांच्यानुसार त्यांनी बदल करायचा असतो, लक्षात ठेवायचं आहे. पाहूया यांच्यामध्ये. एक्झाम्पलमध्ये घेतलं मी इथं, राणी से टू राजू. बघा, आय कॅन डू माय वर्क, मी माझं काम करू शकते, असं कोण म्हणतंय, राणी राजूला बोलते. बघा यांच्यामध्ये कोण कोण आलंय, इथं आय आलेलं आहे, इथं माय फर्स्ट पर्सनमध्ये आहेत. हे नमुने कोणाकडे चाललेले आहेत लक्षात ठेवायचे, हे राणीनुसार, म्हणजे याचा अर्थ करता स्त्रीलिंगी आहे, त्याच्यानुसार ते बदल करतील, त्यांच्यामध्ये प्रोनाऊन घेतील. बघा इथं राणी. आता से टूचं काय चेंज करायचं तो मी तुम्हाला आधीच सांगतोय, बरोबर, ते आपण नंतर शिकणारच आहोत. याच्यामध्ये हे अवतरण चिन्हातलं जे वाक्य आहे, रिपोर्टेड स्पीचमधलं जे वाक्य आहे ते असर्टिव्ह मोडवर आहे, त्याच्यामुळे इथं से टूचं तुम्हाला काय करावं लागेल, टोल्ड करावं लागेल. इथे आले राजू. इथे तुम्हाला जोडण्यासाठी कंजंक्शन वापरावं लागेल दॅट. याचा अर्थ तुम्ही आता कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये प्रवेश केलेला आहे. हा जो दॅट क्लॉज येणार आहे पुढचा लक्षात ठेवायचा, हा नाऊन क्लॉज असणार आहे. यामध्ये डिरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना सगळेच्या सगळे जे क्लॉज त्याच्यामध्ये येणार ते सगळे क्लॉज म्हणजे कोणते, ते नाऊन क्लॉजचीच उदाहरणं आहेत. सगळी उदाहरणं कोणाची आहेत, नाऊन क्लॉजची उदाहरणं, एवढं लक्षात ठेवायचं आपण.
दॅट आयचं काय चेंज करायचं राणीनुसार, तर इथं प्रोनाऊन तुम्हाला घ्यावं लागेल शी. कॅनचा पास्ट फॉर्म होईल बघा इथं कूड, पण डूचा पास्ट फॉर्म लगेच डीड करू नका, कारण आपल्याला माहिती आहे मॉडेलच्या पुढे येणारं वर्ब हे बेस फॉर्ममध्ये असतं, फर्स्ट फॉर्म नसतं. लक्षात ठेवायचं आहे. मूळ रूपाला मूळ रूपातच ठेवायचं आहे, नाही तर बस ते चेंज करून द्यायला कमी होणार नाही. मग माय परत चेंज करून होणार आहे राणीनुसार. मग मायचं इथं काय होईल हर. इथं सुद्धा पाहिलं बघा मायचं काय होतं हर. हर वर्क. त्यानुसार झालं चेंज. एक दुसरं पाहूया आपण त्याच्यामध्ये. मी तर घेतलं आता राजूच घेऊन टाकलं इथं. सांगा राजू से टू मी. मलाच बोलला. काय बोलला पाहूया आपण त्याच्यामध्ये. बघा आय हॅव डन माय वर्क. मी माझं काम केलंय असं कोण बोललंय राजू. चला इथं पुल्लिंगी आलेलं आहे. इथं आय माय हे कोणाशी संबंधित आहे परत एकदा लक्षात ठेवायचे. बाण जाऊ द्या, थोड्या वेळासाठी आपल्याला बाण दाखवलं चालते. मग इथं काय येईल राजू से टूचं झालं याच्यामध्ये टोल्ड मी. जोडण्यासाठी कंजंक्शन दॅट आलं. नाउन क्लॉजची सुरुवात दॅट. आय याच्या लिंगानुसार बदलणार आहे. राजू पुल्लिंगी आहे तर इथं आलं ही. हॅवचं पास्ट फॉर्म झालं इथं हॅड. डनचं थर्ड फॉर्म डन. तसं आहे तसंच आहे. माय परत इथं काय झालं इथे हीच. बघा बरं हे मायचं काय झालं इथं हीच. आणि इथे आलं इथं वर्क. हे झालं याच्यातलं उदाहरण. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. सेकंड पर्सन वालं पाहू याच्यामध्ये. तिसरं यू से टू मी. काय म्हणालास तू मला म्हणालास होता काय. आय कॅन डू माय वर्क. मी जास्त काही चेंजेस करत नाही, फक्त आपल्याला आय मायमध्ये काय बदल करायचा ते आपल्याला कळालं पाहिजे. आय कोणाच्या दिशेने गेलं इथे यूच्या. मग इथे चला याच्यानुसार बदला पर्सननुसार. यू टोल्ड मी दॅट. आयचं काय झालं इथं यू. कॅनचं पास्ट फॉर्म कुड. डू मात्र बेस फॉर्ममध्ये डू तसंच आहे. आणि इथं मायचं काय झालं इथं योर. मग इथे आलंय योर वर्क. चौथं उदाहरण घेतलं बघा मी इथं. आय सेड टू यू. मीच तुला बोललो होतो काय. आय सेड टू यू आय माय सेल्फ हॅव डन दिस वर्क. हे काम केलंय मी स्वतः हे काम केलंय. मग चला यांच्यामध्ये काही चेंजेस जास्त नाही. आय सेड टूचं झालं आय टोल्ड यू दॅट. आलं नाउन क्लॉज सुरुवात झाली. त्याला आयचं इथं आयच राहील कारण सब्जेक्टच तोच आहे. आय रिपोर्टिंग सब्जेक्ट आहे तर मग काही चेंजेस होत नाही. आय माय सेल्फ. फक्त हॅवचं पास्ट फॉर्म इथे काय करायला लागेल तुम्हाला हॅड डन. धिसचं त्याच्यामध्ये केलं आपण दॅट आणि पुढे घेतलं मी वर्क. हे घ्या फुल स्टॉप. एवढं घ्या स्क्रीनशॉट. आत्ताच आपण पाहिलं की रिपोर्टेड स्पीचमधील जे फर्स्ट पर्सनमध्ये प्रोनाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह होते ते रिपोर्टिंग सब्जेक्टनुसार बदलत होते. आता जर रिपोर्टेड स्पीचमधील जर प्रोनाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह सेकंड पर्सनमध्ये असतील तर ते कोणाशी संबंधित असतील ते सुद्धा आपण इथं पाहूया. बघा आत्ताच आपण आधी एक गोष्ट पाहिली होती ते म्हणजेच काय की रिपोर्टेड म्हणजे अवतरण चिन्हातील. रिपोर्टेड स्पीचमधील ते पण कोणत्या पर्सनमध्ये असणार आहे फर्स्ट पर्सनमध्ये. फर्स्ट पर्सनमध्ये म्हणजे आय किंवा वी फर्स्ट पर्सनमध्ये असणारे प्रोनाऊन किंवा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हे रिपोर्टिंग सब्जेक्टशी संबंधित असतात. एक दुसरं पाहूया आता. मुद्दाम करून मी ते लिहून ठेवलेलं आहे कम समजण्यासाठी. रिपोर्टेड स्पीचमधील. ज्यांना रिपोर्टेड स्पीच हा शब्द कळत नसेल त्यांनी अवतरण चिन्हातील असं लक्षात ठेवते चालतं. कारण आधीच्या आपण 10वी-12वी पण शिकत असताना आपल्या सरांनी किंवा आपल्या मॅडमनी हे असं शिकवलं असेल तुम्हाला की रिपोर्टेड स्पीच म्हणायची अवतरण चिन्हातील वाक्यातील असं त्यांनी दिलं असं. बघा रिपोर्टेड स्पीचमधील फर्स्ट नाही आता इथं कोणतं आहे सेकंड पर्सन मध्ये असणारे प्रोनाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह हे
रिपोर्टेड, आता बघा कोणाशी, रिपोर्टेड ऑब्जेक्टशी संबंधित असतात, संबंधित असतात, हे महत्वाचं आहे. आता यांचं सुद्धा आपण स्ट्रक्चर पाहून घेऊया. बघा, हे झालं डिरेक्टची साईड. रिपोर्टिंग सब्जेक्ट, परत इथं आपण रिपोर्टिंग वर्ब म्हणून एक वापरतोय से टू. इथे आले रिपोर्टेड ऑब्जेक्ट, याच्याशी संबंधित असणार बघा कोण आहे, इकडे आले बघा यू, हे इथलं सब्जेक्टचं काम करतं. रिपोर्टेड स्पीचमधील सब्जेक्ट यू. त्याच्यानंतर इकडे आले युअर प्लस नाउन, म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह झालेले आहे. त्याच्यानंतर हे ऑब्जेक्टचं काम करतं यू. पुढे आलं हे युअर सेल्फ, एक वचनी असलं तर एक वचनी, अनेक वचनी असलं तर युअर सेल्व्स. आणि लास्ट वन यांच्याकडे आहे ते म्हणजे युअर्स, ते पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह प्रोनाउनचं काम करत आहे. आता यांच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत, एक क्लू लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये. हे सगळ्यांची सुरू बघा वाय न झालेली, वाय 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 वाय, हे सगळे वाय कोणाकडे, रिपोर्टेड ऑब्जेक्टशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं. हे सगळे वाय कोणाकडे, रिपोर्ट ऑब्जेक्टशी. कोणतंच वाय सब्जेक्टकडे जाणार नाही. आय आणि आयचे बाकीचे मेंबर सगळे यम नसू झाले बघा, आय, माय, मी, माय सेल्फ, माइन, हे सगळे यम वाले कोणाकडे गेले होते, रिपोर्टिंग सब्जेक्टकडे. आणि सगळे वाय वाले कोणाकडे चालले, रिपोर्टेड ऑब्जेक्टकडे. एवढं लक्षात ठेवायचं. जेंडर पाहून किंवा पर्सन पाहून, नंबर पाहून तुम्ही यांच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. साहजिकच त्यांना व्यक्तिरूपीच लागणार आहे, त्यांना वस्तुरूपी इट चालणार नाही. मग चला, या रिपोर्टेड ऑब्जेक्टमधला जर घटक तुम्हाला पुल्लिंगी आढळला, बघा बरं, म्हणजे तो पुल्लिंगी आढळला, म्हणजेच मस्क्युलनमध्ये तो हिमच्या स्वरूपात आढळला, तर याच्यात चेंज काय होईल, तर यूचं इथं सब्जेक्टमध्ये काय होईल, सब्जेक्टिव्ह केसमध्ये ही. याच्याकडे काय होईल तर हीच प्लस नाऊन. त्याच्यानंतर यांच्याकडं हिम काय म्हणते सर, पुन्हा डबल तेच यायला. अहो प्रोनाऊनच तेच आहेत ना, नाम असंख्य आहेत, प्रोनाऊन थोडी असंख्य आहेत. मग इकडे कोण येईल पुल्लिंगीनुसार, हिमसेल्फ. इकडे कोण येईल तर प्रोनाऊन म्हणून कोण वापरलं इथं आम्ही, हीच. इथलं जर स्त्रीलिंगी असेल, रिपोर्टेड ऑब्जेक्ट स्त्रीलिंगी, म्हणजे इथं हरच्या रूपात किंवा एखादं स्त्रीलिंगी नाम असू शकतं, त्याच्यामध्ये येऊ शकते. मग यानुसार इथं काय होईल, शी. इथे झाले बघा हर प्लस नाउन, इथे आले हर, इथे आले हर सेल्फ, आणि लास्ट वन आलेलं आहे ते हर्स. सॉरी, चला, इथे पुल्लिंगी झालं, स्त्रीलिंगी झालं. इथं अनेक वचनी नाम आले तर देमच्या रूपात बघा, अनेक वचनी नाम किंवा सर्वनाम कोणी येऊ शकतं त्यांच्यामध्ये बघा, प्लुरलमध्ये. मग इथे जर देमच्या रूपामध्ये एखादं प्रोनाऊन सुद्धा आलं तर काय करायचं, मग याचे करायचे दे, कारण यू एक वचनी अनेक वचनी दोन्हीमध्येही बसते, झालं दे. त्याच्यानंतर इथे आले बघा बरं, दियर प्लस नाऊन, यांच्याकडे आले देम. यांच्याकडे ह्या युअर सेल्फनुसार काय बदलले असते, देम सेल्व्स. हे चेंजेस सगळे लक्षात पाहिजे. आणि लास्ट वन दियर्स. हे झाले सगळे थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन प्लुरल त्यांच्यामध्ये. आता त्या ठिकाणी जर एखादं फर्स्ट पर्सन आले असते तर काय केले असते बघा बरं. यांच्या ठिकाणी समजा मी आले असते ऑब्जेक्ट म्हणून, तर मग काय झालं असतं, यूचं आय झाले असते बघा. यांच्या ठिकाणी माय प्लस नाऊन झालं असतं, त्याच्यानंतर इथे मी झाले असते, इथे माय सेल्फ, युअर सेल्फचं माय सेल्फ, आणि लास्ट युअर्सचं झालं असतं इथं माइन. इथं जर याचंही प्लुरल आलं असतं असच्या रूपामध्ये तर काय केलं असतं, यूचं वी झाले असते. त्याच्यानंतर इथे आवर प्लस नाऊन आले असते. त्यानंतर इथे पुढे आले असते बघा बरं, अस इथे आले असते, आवर सेल्व्स, आणि लास्ट वन आले असते इथे आवर्स. आता विचार करा, जर हे रिपोर्टेड ऑब्जेक्ट सुद्धा सेकंड पर्सनमध्ये यू मध्येच राहील आणि इथे आतमध्ये सगळे यू त्याची फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये चेंज होणार नाही, जसे आहे तसेच ते राहतील. यूचं यूच राहीन, युवरचं युअर प्लस नाऊन तसंच राहीन, इकडेही ऑब्जेक्ट यू तसंच राहीन. इकडे युअर सेल्फ आहे का युअर सेल्व्स आहे ते उदाहरण पाहून ठरवा. आणि लास्ट वन इथे युअर्स जसं आहे तसंच राहतील. बघूया यांच्याशी संबंधित असणारे आपण उदाहरणं आता पाहूया. बघा,
Raju said to Rani, you can do your work well. तू तुझं काम चांगलं करू शकतेस. चला आता हे यू युअर हे कोणाकडे चालले राणीकडे. यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं कोण कोणाकडे गेले, वायवाला मेंबर कोणाकडे गेला ऑब्जेक्टकडे. त्यानुसार चेंजेस केले आपण इथं. राजू से टूचं झालं याच्यामध्ये. टोल्ड राणी दॅट, इथं लगेच नाऊन क्लॉजला सुरुवात झाली दॅट कंजंक्शननं. यू कोणानुसार बदलणारे राणी, मग जेंडर स्त्रीलिंग आहे तर इथं काही शी. कॅनचा पास फॉर्म कुड झालं. मग डूचं करायचं आहे का नाही, बेस फॉर्म आहे, डूचं डूच राहिलं. यॉर परत कोणाशी समजते, राणीशी समजते. मग यॉरचं काय झालं इथं हर पाहू शकता तुम्ही. हे यॉरचं इथं काय झालं हर. हर वर्क हे नाऊन आहे आणि इकडं वेल जसं तसं आपण घेतलेलं आहे. एक दुसरे घेतले आपण त्यांच्यामध्ये. राणी सेड टू मी, you have to do your work well. तुझं काम चांगलं करायला पाहिजे. असं कोण कोणाला बोलतंय, राणी मला बोलते. म्हणजे हे फर्स्ट पर्सनमध्ये आहे. यांचा संबंध कोणाशी, आता या ऑब्जेक्टशी संबंधित आहे. मग काय यांच्यामध्ये बघा, राणी टोल्ड मी दॅट, नाऊन क्लॉजला सुरुवात झाली बघा. मी नुसार इथं फर्स्ट पर्सनमध्ये काय होईल, यूचं आय आले याच्यामध्ये. हॅवचं इथं झालं हॅड टू डू, इथे आले माय वर्क वेल. इथे बेस फॉर्म आहे लक्षात ठेवायचे, यांचे चेंजेस करायचे नाही. तर जसे जसे उदाहरण आहे तसं तसं तुम्ही करत चला. ठीक आहे बघा पुढे. आय से टू राजू, you are very lazy. कोण कोणाला बोलतंय, एकच चेंज होतं याच्यामध्ये प्रोनाऊनचा. तो म्हणजे काय बघा, आय टोल्ड राजू दॅट, नाऊन क्लॉजला सुरुवात. यू कोणानुसार बदलणार, या राजूनुसार. काय चेंज होईल त्याच्यामध्ये बघा. ही आरचं वॉच करायचं का वर करायचं आहे, तर इथं ही वॉच एक वचनी असल्यामुळं इथं वर करू नका. हे काही इमॅजिनरी कंडिशनचं किंवा अनरिअल ट्रूथचं काही नाही त्याच्यामध्ये बघा. अनरिअल कंडिशन नाही आहे ही. वेरीच राहिलं, लेझीचं. तसं फक्त दोनच चेंजेस यांच्यामध्ये होते. एवढं का स्क्रीनशॉट करू. आता या दोन्हीही नियमांचं मिश्रण असणारे आपल्याला उदाहरणं बघायची आहेत. मग त्याच्यामध्ये पण क्लिअर करून घ्या तो नियम बघा. डिरेक्ट स्पीचमध्ये इथं येईल रिपोर्टिंग सब्जेक्ट. इथे घेतलं आपण समजण्यासाठी फक्त से टू. इथं आला हा रिपोर्टेड ऑब्जेक्ट्स. आता मला काही जास्त चेंजेस करायचे नाही आहेत. फक्त इथं अवतरण चिन्ह जे काही राहील लक्षात ठेवायचं इथलं. इथे फर्स्ट पर्सनमध्ये आय माय प्लस नाउन मी मायसेल्फ माइन. यांचं जर आपण अनेक वचनी केलं असतं तर वी आवर अस आवरसेल्व्स आणि लास्ट वन आवर्स असं सुद्धा झाले असते. यांचा संबंध कोणाशी आहे, फर्स्ट पर्सनवाले जाणार कोणाकडे, जीव द्यायला लक्षात ठेवायचं यांच्याकडे. हे विसरायचं नाही. बाण फार महत्वाचे इथले आता झालं. आणि आणखीन एक मेंबर आपण इथे घेतोय हे खाली मुद्दाम करून. याच्यात नाही आला तर दुसरा कोण आहे त्याच्यामध्ये बघा. यू योर प्लस नाउन यू योर सेल्फ. ते नाही आलं तर योर सेल्व्स आणि लास्ट वन yours. आता हे सगळे वायवाले मेंबर आहे आपल्याला माहिती आहे. सगळे वायवाले मेंबर कोणाकडे गेले, या ऑब्जेक्टकडे. बस या दोन बनावर चालणारे खेळ. आता बघूया यांच्यामध्ये उदाहरणं सुद्धा आपण एकत्र केल्याच्या नंतर उदाहरण. वर्बचे बदल मिस करून देणार आहेत तुम्हाला. ॲडवर्ब असतं ॲडवर्बमध्ये बदल करून देईन. फक्त प्रोनाऊनचे बदल पहिले क्लिअर झाले पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. नंबर 1 बघा. राजू से टू राणी
आय कॅन हेल्प यू. बघा काय होईल. आय फर्स्ट पर्सन आहे, कोणाकडे चालले, सब्जेक्टकडे. यू सेकंड पर्सन आहे, कोणाकडे चालले, राणीकडे. तर काही जण काय करतायत मध्ये असं डोक्यामध्ये घेतात की नाही रे, इकडचा सब्जेक्ट सब्जेक्टशी संबंधित असतो, इकडचा ऑब्जेक्ट ऑब्जेक्टशी संबंधित असतो. इतकं सोपं नाही हे, लक्षात ठेवा. बस टोले आनंद होणार नाही. इथं लागला टोला प्रत्येक वेळेस लागन का, नाहीये. पाहू ना आपण त्यांच्यामध्ये उदाहरण सुद्धा चेक करून. बघा इथे राजू सेटूचं झालं, इथं टोल्ड. राणी नाऊन क्लासला सुरुवात. बघा मी प्रत्येक वेळेस कानावर तुमचा नाऊन क्लास नाऊन क्लास नाऊन क्लास नाऊन क्लास. आता पण ॲडवर्बियल क्लास ॲडवर्बियल क्लास ॲडवर्बियल क्लास लगे ॲडवर्बियल क्लास ऑफ लगेच घेतला होता आपण पर्पज, ॲडवर्बियल क्लास ऑफ रिझल्ट, ॲडवर्बियल क्लास ऑफ टाइम, ॲडवर्बियल क्लास ऑफ रिझल्ट आले की नाही आपण त्याच्यामध्ये चालत राहतो आपण. ॲडवर्बियल क्लास ऑफ कंडिशन असं एक घेतले. आता बघा राजू टोल्ड राणी दॅट नाऊन क्लास सुरू. आय कोणाशी संबंधित, राजूशी संबंधित. मग राजूनुसार पुल्लिंगी काय आलं तर ही. कॅनचा पास्ट फॉर्म कुड, हेल्पचा पास्ट फॉर्म करायचा नाही कारण इथं मॉडेल जे नंतर हे बेस फॉर्म असतं, मूळ रूप असतं, त्याच्याबद्दल करायचा नाही. यू कोणाशी संबंधित आहे तर राणीशी आहे. ऑब्जेक्टशी संबंधित आहे, हेही ऑब्जेक्टच्या रूपातच आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग इथं आता शी घ्यायचं का हर घ्यायचं तर इथं हर घ्यावं लागन. ही कुड हेल्प शी असं थोडी, ही कुड हेल्प हर ऑब्जेक्ट आला. बघा दुसरं उदाहरण मी एक मिनिट घेतले. राजू से टू राणी, यू कॅन हेल्प मी, तू मला मदत करू शकतेस. आता एक लक्षात ठेवायचंय, नाही तर इथं ते लेकरं वेड्यामध्ये निघतील ज्यांनी नियम 5 तयार केला होता. कोणता, सब्जेक्ट सब्जेक्टशी संबंधित असतं, ऑब्जेक्ट ऑब्जेक्टशी संबंधित असतं. तसं नाही, मग तसं म्हटलं तर काय, सब्जेक्ट सब्जेक्टशी संबंधित असतं, ऑब्जेक्ट ऑब्जेक्टशी संबंधित असतं. तसं नाही, लक्षात ठेवा. हे कोणतं पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे. सेकंड पर्सन कोणाकडे गेले, ऑब्जेक्टकडे गेले, लक्षात ठेवायचं. आणि फर्स्ट पर्सन कोणाकडे जाईन, हे चाललं जीव द्यायला कोणाकडं, कर्त्याकडं. चेंजेस पाहून घेतले कसे आहेत आता लक्षात ठेवा, त्याच्यानुसार बदल करा. त्यांच्या जेंडरनुसार, पर्सननुसार, नंबरनुसार तिकडेही तुम्हाला प्रोनाउनमध्ये बदल करावे लागेल. काय म्हणते इकडे प्रोनाउनच काय घ्यायचे, अहो इकडे नाम आल्याच्या नंतर तिकडे काय येतील, प्रोनाउन येतील ना, रिपिटेशन टाळावं लागेल ना तुम्हाला त्यांचं. मग चला राजू से टूचं काय झालं याच्यामध्ये, टोल्ड. राजू टोल्ड राणी दॅट. आता यू कोण आहे बघा बरं याच्यामध्ये, राणी. राणीचं काय झालं इथं, सब्जेक्ट शी. कॅनचा पास्ट फॉर्म घेतला आम्ही, कुड. हेल्पचं हेल्पच राहिलं बेस फॉर्म. जसं आहे मी कोणाशी संबंधित तर राजूशी. मग राजूशी असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, पुल्लिंगीसाठी हिम घ्यावं लागेल. हे चेंजेस आपल्या लक्षात पाहिजे, हे फार महत्त्वाचे आहेत. बघूया आणखीन त्याच्यामध्ये तिसरं दिलंय. आय सेड टू यू, यू कॅन हेल्प मी. बघूया कोण कोणाकडे चाललंय, कोण कोणाकडे नाही आहे, ते पण आपल्याला क्लिअर कळलं. चला इथे यू आहे, हे यू चाललंय ऑब्जेक्टकडं आणि हे चालले कोणाकडं, सब्जेक्टकडे. म्हणजे याचा अर्थांच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. वा सोपे झाले. तर से टूचं काय झालंय, टोल्ड. आय टोल्ड यू दॅट. यूचं काय झालं इथं, यूच राहिले बघा बरं, यू कुड हेल्प मी. हे जर उदाहरण असे राहिले असते तर बघा बरं याच्यामध्ये, यू सेड टू मी, आय कॅन हेल्प यू. होऊ द्या चांगला गोंधळ, काही होत नाही यांच्यामध्ये. बघा आय कोणाकडे चालले, फर्स्ट पर्सन मला चालला, सब्जेक्टकडं. तो कोणी असो पर्सन, आपल्याला काय करायचं, त्याचा पर्सन नंबर त्यानुसार तो बदल करणार आहे. चला इथलं सेकंड पर्सन कोणाकडे चाललेले आहे, हे चालले ऑब्जेक्टकडं. मग इथं काय, यू टोल्ड मी दॅट. नाऊन क्लासला सुरुवात झाली. आय फर्स्ट पर्सन कोणाकडे गेले, यूकडे. मग यूनुसार त्याचं झालं यू. कॅनचं झालं इथं कुड. हेल्पचं हेल्पच राहिलं. आणि यू कोणाकडे गेलं तर मी. मग मीनुसार त्याच्यामध्ये बदल करा. तर मीचं काय राहिलं तर मीच. या पद्धतीचे उदाहरण आपल्याला करावे लागतील. एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. डायरेक्ट स्पीचमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला रिपोर्टिंग सब्जेक्ट,
यामध्ये रिपोर्टिंग वर्ब म्हणून सध्या आपण सेटचा वापर सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते सुद्धा पाहिलेत. रिपोर्टेड ऑब्जेक्ट झाले आणि यांच्यामध्ये अवतरण चिन्हामध्ये जे काही मेंबर आले ते सुद्धा आपण पाहिलेत. हा झाला रिपोर्टेड स्पीच. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आपण असं पाहिलं की ह्या सब्जेक्टच्या ठिकाणी किंवा ह्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी 2 पर्सनमध्ये आपण इथं प्रोनाऊन पाहिले, ते म्हणजे एक फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन. आता काहींच्या मनामध्ये प्रश्न असेल, सर तिथं थर्ड पर्सन आले तर ऑलरेडी डिरेक्ट स्पीचमध्ये तर काही चेंजेस होत नाही. लक्षात, थर्ड पर्सन जसे आहे तसेच राहत असतात, काही बदलत नसतात. झालं. मग बघा यांचा संबंध कोणाशी आला होता. इथे सब्जेक्ट म्हणजे इथं जर फर्स्ट पर्सनवाले आले तर फर्स्ट पर्सनचा संबंध कोणाशी येईल, सब्जेक्टशी, आणि सेकंड पर्सन आले तर कोणाचा येईल, यांच्याशी. इकडं ऑब्जेक्टशी आला तर सेकंड पर्सनवाला इकडे गेला, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला आता कुठं कुठं बदल करायला शिकायचे ते पण पाहावं लागतील. हे 2 भाग आपण कंप्लीट केले आत्ता. आता आपल्याला वळवायचं आहे कोणाकडं, ॲडव्हर्बियलमध्ये काय काय बदल होतील. आता ॲडव्हर्बियल्स कोण कोण आहेत ते एक लक्षात. ॲडव्हर्बियल्स म्हणजे विधेय विस्तार. त्या विधेय विस्तारामध्ये थोडक्यामध्ये ॲडव्हर्बियलमध्ये स्वतः ॲडवर्ब येऊ शकते, एखादी नाउन फ्रेज येऊ शकते, एखादी प्रिपोजिशन फ्रेज येऊ शकते. मग त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का आपल्याला ते पाहावे लागतील. पाहूया त्याच्यामध्ये ॲडव्हर्बियल्समध्ये बदल. ते पण खास करून केव्हा बघा, रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर ॲडव्हर्बियल्स, ज्याला आपण विधेय विस्तार म्हणतो, हे क्रियापदाविषयी माहिती देतात. लक्षात ठेवायचं, विधेय विस्तार. ॲडव्हर्बियल्समध्ये होणारे बदल आपण पाहूया. खालील बदल कोणते कोणते होतील. ॲडव्हर्बियल्स कोणकोण आहे बघा. डिरेक्ट टू इनडायरेक्टमध्ये साधे साधे बदल आपल्या सगळ्यांना माहिती. बघा इथं धिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असो का डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असो, धिसचं काय होतं इथं दीज असते तर त्याचं झालं असतं याच्यामध्ये दोज. पण हे सगळे केव्हा होणार आहे, रिपोर्टिंग वर्ब कशात पाहिजे आमचं, पास्ट टेन्समध्ये, अन्यथा होणार नाही. धिस, दॅट, दीज, दोज. त्याच्यामध्ये इथं हिअर तर तिथं झालं बघा देअर. हिअरचं देअर. इकडे जर नाऊ आले तर इकडे त्याचं होईल देन. नाऊचं काय झालं याच्यामध्ये देन. टुडे आलं वर्तमान काळ दाखवणं तर टुडेचं करा तुम्ही दॅट डे. टू नाईट आले तर त्याचं रूपांतर करा दॅट नाईटमध्ये. झालं. मग काही मध्ये ना टूचं सरनं दॅट केलं तर समजा वाटलं तर समजण्यासाठी. टुडे, दॅट डे, टू नाईट, दॅट नाईट झाले. त्याच्यानंतर टुडेच्या नंतर इकडे भूतकाळ दाखवणारा यस्टरडे आलं तर काय करायचं, तर यस्टरडेचं करायचं आहे द प्रेवियस डे किंवा द डे बिफोर. बघा याच्यामध्ये ॲडवर्ब आलेलंच आहे तसं बिफोर. यस्टरडे प्रत्येक वेळेस यस्टरडेच म्हणतील का ते. मग तर त्यांना नाईट म्हणायचं असेल तर मग यस्टर नाईट म्हणतील का, यस्टर वीक म्हणतील का, यस्टर इयर म्हणतील का, हे पहिली पद्धत होती. नंतर काय झालं, या यस्टरडेच्या ऐवजी यस्टरच्या ऐवजी फक्त काय लागले लास्ट. मग याच्यात आलं बघा बरं लास्ट नाईट. तर काय करायचं, लास्टच्या ऐवजी तुम्ही हे शब्द वापरायला शिकायचे द प्रिव्हियस नाईट. द प्रिव्हियस नाईट घ्या किंवा द नाईट बिफोर. झालं. मी याच्यामध्ये जर लास्ट संडे घेतलं मागील रविवारी तर यांच्यामध्ये द प्रिव्हियस संडे. लास्ट वीक घेतलं तर प्रिव्हियस वीक, लास्ट मंथ म्हटलं प्रिव्हियस मंथ, लास्ट इयर म्हटलं प्रिव्हियस इयर. तुम्ही त्याच्या पद्धतीनं घेत राहा. इतकंच नाही तर पुढे यांच्यामध्ये समजा असं आलं आहे ॲन आवर अगो. याच्यामध्ये अगोला महत्त्व द्या आपण तुम्ही. ॲन आवर अगोचं झालं याच्यामध्ये बिफोर.
एवढंच लक्षात ठेवायचं. अगोचं काय करायचं बिफोर. इथं काही पण येऊ शकतं. 2 months अगो असं म्हणते. 2 months अगो तर म्हणून 2 months बिफोर. त्याच्यामध्ये तुम्ही ते चेंजेस करायचे. हे जर कोणाचे बघा यांच्यामध्ये हे प्रेझेंटचं प्रतिनिधित्व करेन लक्षात ठेवा. हे प्रेझेंट हे फ्युचरकडे जाऊ शकतं. त्याच्यामध्ये हे पास्ट हे सगळे पास्टवाले होते लक्षात ठेवायची खासियत प्रत्येकाची यांच्यामध्ये. एक दुसरे यांच्यामध्ये टुमारो आले. मग टुमारोचं काय करायचं आहे. द नेक्स्ट डे असं तुम्हाला करता येईल. द फॉलोइंग डे असं देखील तुम्हाला करता येईल. टुमारो, द नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे. टुमॉरो मॉर्निंग असेल तर द नेक्स्ट मॉर्निंग त्याच्यामध्ये करता येईल. टुमॉरो मॉर्निंग, द नेक्स्ट मॉर्निंग. टुमॉरो मग याच्यामध्ये घेतलं आम्ही बघा नेक्स्ट. मग घेतलं मी नेक्स्ट संडे. तर तुम्ही त्याचं करा. तुम्ही द नेक्स्ट आर्टिकल वापरा फक्त. द नेक्स्ट संडे किंवा द फॉलोइंग संडे. नेक्स्ट वीक म्हणा. नेक्स्ट इयर म्हणा. त्याला आर्टिकल लावलं की ठिकाणी डेफिनेटमध्ये चालले जाईल. या पद्धतीचे यांच्यामध्ये डायरेक्ट टू इनडायरेक्ट अर्थ तुम्हाला चेंजेस करता येईल. इतकंच नाही तर यांच्यामध्ये द डे बिफोर यस्टरडे असं जर असेल तर 2 days बिफोर तुम्ही त्याला करू शकता. बरं. त्याच्यानंतर द डे आफ्टर टुमॉरो असेल तर 2 days आफ्टर असं सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये चेंजेस करता येईल. तर एवढा घ्या स्क्रीनशॉट. नंतर आपण लगेच रिपोर्टिंग वर्ब रिपोर्ट स्पीचमधील जे वर्ब आहे ते वर्बमध्ये बदल कसे होतील ते सुद्धा आपण पाहूया. बघा आणखीन काही बदल आहे. हे ॲडव्हर्बियस झालं. आता आपलं वर्बमध्ये काय बदल होतात ते सुद्धा पाहायचे आहे. ते परत खास येते बघा. इथलं पास्ट फॉर्ममध्ये पाहिजे. रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचमधील वर्बमध्ये होणारे बदल ते सुद्धा आम्हाला पाहावे लागतील एकत्रच. कोण कोण आहे त्यांच्यामध्ये. डिरेक्ट ओळखायचं आपल्याला. हे अवतरण चिन्ह आपण ओळखणारच आहोत. त्याचं इनडायरेक्टमध्ये काय चेंजेस होतील. पण एवढं लक्षात ठेवायचं रिपोर्टिंग वर्ब काय पाहिजे आमचं पास्ट टेन्समध्ये हवं. एक चेंजेस बघा काय कोणतं. याच्यामध्ये डिरेक्ट स्पीचमध्ये जर बीचे रूप आले तर बीचे रूप पहिले पाहूया आपण. चला यांच्याकडं ॲम, इज, आर. त्यांचं काय याच्यामध्ये वॉज किंवा वर. आता काही जण नवीन डोक्यात ठेवतात. ॲम इजचं काय करायचं वॉज करायचं आणि आरचं काय करायचं वर करायचं. तसं डोक्यात घ्यायचं नाही. मला एवढं सांगा की जर मी इथं यू आर लिहिले तर सांगा हे एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. पटकन बोलायचं. हे एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. तर कोणीच सांगू शकत नाही एकवचनी आहे का अनेकवचनी. जोपर्यंत पुढे नाऊन लिहित नाही तोपर्यंत. झालं. समजा मी एखादं सेंटेन्स असं लिहिलं यू आर बिझी. आता कसं कळणार आहे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. जोपर्यंत आम्हाला इकडं रिपोर्टिंग सब्जेक्ट आणि रिपोर्टेड ऑब्जेक्ट हे आलेले कळत नाही तो पण काहीच कळत नाही. आता मी जर म्हटलं बघा बाई तर राणी सेड टू राजू. आता सांगा कोण झाले. अरे याचा अर्थ हे यू आर बिझी. मग यू कोणाशी संबंधित आहे राजूशी. हे सिंग्युलर आहे राजूचं झालं. तर ही मग ही वर घ्यायचं का नाही. मग ही वॉज म्हणून असं पाठांतर कोण ठेवायचं नाही. बस नाही तर काय ॲम इजचं वॉज करायचं आरचं वार कर असं नाही. ॲम इज आर असले तर त्यांचं वॉज किंवा वर म्हणजे आर जरी आलं त्याचं वॉज किंवा वर होऊ शकते. पण ॲम इजचं मात्र वर तर होणार नाही. आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहिती झालं. मी म्हटलं राणी से टू. आता से टूच्या पुढं से टू देम असं म्हटलं असतं. राणी से टू देम त्यांना. मग देमचं लगेच दे झालं असतं. देचं काय झालं असतं दे आरचं. मग आरचं काय झालं असतं वर.
दे वर असे चेंजेस झाले असते ते लक्षात ठेवावेत. कोण येतं त्याच्यावरून ठरवा. एम इज आरचं काय करायचंय वॉज वर करायचंय. आता विचार करा की हे जर वॉज वर इकडे येऊन बसलं तर अहो असं समजा ना हे बीचं फर्स्ट फॉर्म आहे तर तुम्ही इथं बीचं कोणतं फॉर्म केले सेकंड फॉर्म केले आणि हे जर इकडे येऊन बसले तर बघा बरं वॉज किंवा वर इकडे आले बीचं सेकंड फॉर्म तर त्याचं बीचं थर्ड फॉर्म करायचं तुम्हाला म्हणजे हे कोणामध्ये करायचं हॅड बीन चेंजेस करायचे. हे झालं बीचं कोणतं फॉर्म थर्ड फॉर्म. म्हणजे काही टेन्समध्ये लक्षात ठेवता सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पास्ट करायचं. सिम्पल पास्ट जर डिरेक्ट स्पीचमध्ये असेल त्याचं इनडायरेक्ट करत असताना पास्ट परफेक्ट करायचं. काय करायचं पास्ट परफेक्ट करायचं झालं. म्हणजे ह्यामध्ये तो नियम लक्षात ठेवायचा. बघा हा झाला सिम्पल पास्ट तर इकडे येऊन त्याचं काय झालं पास्ट परफेक्ट. पण त्या टेन्सवर लक्ष ठेवण्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही वर्बवरच आक्रमण करा ना जे दिसतात ते बघा ना. तर आता ह्याचं बघा बरं हॅव किंवा हॅज आले तर इकडे त्याचं काय होईल हॅड झालं म्हणजे प्रेझेंटचं झालं पास्ट. पण इकडे जर हॅडच येऊन बसले तर त्याचं मात्र इथं चेंज करायचं नाही म्हणजे हॅडचं काय राहील हॅडच राहील बाकी करायचं नाही. नाही तर काही जण हॅड हॅड असं करून ठेवतील तसं करू नका. हॅडमध्ये चेंजेस होणार नाहीत झालं. म्हणजे इथं काय केलं आम्ही नो चेंज. काही जण असं लिहून ठेवतात काहींना वाटतं की हॅडच्या ऐवजी नो चेंज शब्द वापरायचा तसं नाही बदल करायचा नाही. हे झालं कोणाचं एम इज आर वरचं बीचे रूपं ही झाली हॅवची रूपे. आता जरा डूची रूपे पाहूया मग मॉडेलकडे आपण वाटचाल करूया की ठीक मेंबरकडे. बघा डूची रूपे आली थोडक्यामध्ये काय इथं V1 आले म्हणजे V1मध्ये कोण यांच्यामध्ये डू किंवा V1ला इथं यस किंवा ES लागले तर काय होईल याच्यामध्ये डज. डू असो का डज असो यांचं तुम्हाला काय करायचं पास्ट फॉर्ममध्ये चेंजेस करायचे आहेत. मग डू डजचं तुम्हाला काय करायचं डीड करायचं म्हणजे यांच्यामध्ये काय करायचं वर्बचं सेकंड फॉर्म करायचं. सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पास्ट करायचं एवढं लक्षात ठेवायचं. पण हाच मेंबर जर इकडे येऊन बसला तर वर्बचं सेकंड फॉर्म म्हणजे थोडक्यामध्ये डीडवाला मेंबर आला तर इकडं हॅड प्लस वर्बचं किती रूप करायचं थर्ड फॉर्म म्हणजे थोडक्यामध्ये जर तिथं डीड असेल तर त्याचं काय करायचं डन करायचं. जर मेन वर्ब म्हणून डीड असेल तर जर दुसरं कोणतं तरी इथं ॲक्शन वर्ब असेल त्याच्यामध्ये डीड आहे सगळे धरलं तर त्याचं थर्ड फॉर्म करा मग डन करायची गरज नाही. हे झालं यांच्यामध्ये मेंबर्स पहा. म्हणजे याचा अर्थ काय झालं तुम्ही सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पास्टचं पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्ट दोनच ठिकाण झाले एक तर हॅड प्लस B3 किंवा हॅड बीन लक्षात ठेवायचं. हॅड होणार नाही. आता असंच तुम्ही मॉडेलचा जरा विचार करा मग यांचे पण एक्झाम्पल्स आपण पाहूया डिरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना. मॉडेल ऑक्झिलरीमध्ये कुठं कुठं चेंजेस होतील ते पण बघ. विल प्लस वर्ब असेल तर तुम्ही विलचं करा वूड प्लस इथं बेस फॉर्म करा. जर शालबद्दल थोडा प्रॉब्लेम आहे काय इथं फर्स्ट पर्सनमध्ये आय असेल किंवा वी असेल आय किंवा वी आणि आय किंवा वी जर इथं येऊन बदलत असतील आय किंवा वीचं इथं ही किंवा शी इंडिया स्पीचमध्ये बदल होत असेल तर इथं शूड करायचं नाही इथे वूडच करायचं त्याचं लक्षात ठेवायचं. थर्ड पर्सनसोबत तुम्ही इथं शूडने वापरायचं आहे झालं. आणि इकडे जर आय शॅल असं आलेलं असेल आय शॅल वी शॅल आणि इकडे जर आय किंवा वी यांच्यापैकीच एक जण असेल आय किंवा वी हे जसे तसेच राहिले तरच तुम्ही शालचं काय करायचं शूड करायचं. हे पण चेंजेस त्याच्यात कळाले पाहिजे. म्हणजे शालचं उड केव्हा करायचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना ही किंवा शी किंवा दे आलं तर त्यांच्यासोबत तुम्ही काय वापरा तिथं उड वापरा. शालचं काय करायचं शूड न करता उड करायचं. आणि फर्स्ट पर्सन जसं आहे तसंच राहिलं असेल जर इनडायरेक्टमध्ये तर तुम्ही शालचं शूड करायचं हा एक पद्धत आहे. त्याच्यानंतर बघा कॅन आले तर कॅनचं तुम्ही करायचं आहे कूड प्लस वर्ब जसं आहे तसंच. मेचं पास्ट फॉर्म तुम्हाला वापरावं लागेल त्याच्यामध्ये माईट प्लस वर्ब. मस्टला पास्ट फॉर्म तिकडं नाही म्हणून मस्टच्या ऐवजी त्याच्या समानार्थी आम्ही हॅड टूची रचना वापरतो. मसंट आलं तर मात्र मसंट घेता येते तिकडे लक्षात ठेवायचं हे यांच्याकडे. बाकीच्या याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तर एवढा घ्या एक स्क्रीनशॉट करू.
रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण कशा कशात बदल करणार आहेत लक्षात ठेवायचं. हे वर्ब रिपोर्टेड स्पीचमधलं काय काय चेंजेस करणार आहोत बघा. रिपोर्टेड स्पीचमधील वर्ब ॲडव्हर्बियल्स मध्ये होणारे बदल. आता आपण त्यांच्यावर भर देणारे उदाहरणं पाहूया म्हणजे ते क्लिअर होईल कॉन्सेप्ट आपल्याला सगळ्या गोष्टी. आता म्हणजे इथं आता तुम्हाला प्रोनाउनमधले बदल लक्षात ठेवावे लागतील. ॲडजेक्टिव्हमध्ये काही बदल होतो का ते बघावं लागेल. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर वर्बमध्ये काही बदल होतो का झालं. प्रोनाउनमध्ये पण तुम्हाला फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनला विचारात घेऊन बदल करावे लागतील. पाहूया त्यांच्यामध्ये एक्झाम्पल्स सगळे. राजू सेड टू राणी. काय काय चेंजेस आहे बघा याच्यामध्ये. आय मेट युअर फादर yesterday. I met your father yesterday. चल काय काय चेंजेस कुठं कुठं होतील ते आपण पहिले अंडरलाईन करू. से टू आहे पास्ट फॉर्ममध्ये म्हणजे इथे प्रोनाउनचं आय आहे, इथं ॲडजेक्टिव्ह युअर आहे सेकंड पर्सनमध्ये, इथं मेट, इथं येस्टरडे आले. याचा अर्थ हे 100% वर्बचं कोणतं फॉर्म आहे सेकंड फॉर्म आहे ते लक्षात आलं पाहिजे आम्हाला. सेकंड फॉर्म शोधता आलं पाहिजे. मग सिम्पल पास्ट टेन्समध्ये हा आहे. सिम्पल पास्टचा मला पास्ट परफेक्ट करायचं आहे. पाहूया यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतील. राजू से टूचं झालं याच्यामध्ये टोल्ड कारण आणखीन अवतरण चिन्हातलं वाक्य मी विधानार्थीच ठेवलेलं आहे असर्टिव्हमधले. टोल्ड राजू टोल्ड राणी. नाऊन क्लॉजला सुरुवात झाली. दॅट कंजंक्शन वापरले आपण. आय फर्स्ट पर्सनकडे गेले. फर्स्ट पर्सन मला कोणाकडे गेला इथं सब्जेक्टकडं. राजूनुसार इथं आलं बघा बरं ही. इकडं तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये चेंज करायचं म्हणजे हॅड आणि मेट हे ऑलरेडी सेकंड फॉर्म आहे. त्याचं थर्ड फॉर्म काय होईल मेटच होईल. मीटचं सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखंच आहे. मेट. ही हॅड मेट. युअर हे कोणाकडे गेले इथं राणी. राणीनुसार इथं बदल झाला बघा बरं हर. एक एक चेंजेस पाहत चालला नाही तर बस गोंधळायचे. फादर. येस्टरडेचं होईल द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर. ते कोणता चेंज येतात त्यानुसार तुम्ही क्लिअर करायचं. त्याला कुठं कुठंही ते चुकू शकतात. कधी कधी परीक्षेमध्ये काय होतं माहिती आहे का ह्याला आणि याला अंडरलाईन करून येते आणि ह्या दोघातलाच बदल आम्हाला सांगा. मग त्याचे 4 पर्याय ते देत राहतात. एक पर्याय देतील मेट कॉमा येस्टरडे. दुसरा पर्याय देतील हॅडमेट कॉमा येस्टरडे. तिसरा पर्याय देतील मेट द प्रिव्हियस डे. आणि चौथा पर्याय देतील हॅडमेट कॉमा द प्रिव्हियस डे. तर चौथं उत्तर त्याचं होईल बघा हॅडमेट द प्रिव्हियस डे. चेंजेस झाले. हे सगळे बदल आपल्याला नोंदवावे लागतील बघा. दुसरं आय से टू हिम. बघ काय म्हटलं त्याच्यामध्ये. आय वॉज इन पुणे लास्ट नाईट. काल रात्री कुठं होतो मी पुण्यात होतो. आय से टूचं झालं याच्यामध्ये टोल्ड. दॅट. आय फर्स्ट पर्सन करता पण तोच आहे फर्स्ट पर्सन. मग आयचं राहिलं चेंजेस नाही. वॉजमध्ये काय बदल करायचा. इकडं लास्ट नाईट आले पास्ट आहे. पास्टचं पास्ट परफेक्ट करा. मग याचं केलं आम्ही वॉज वेअरचा बदल आम्ही लक्षात ठेवत होतो म्हणजे हॅड बीन इन पुणे द प्रिव्हियस नाईट किंवा द नाईट बिफोर. तुम्ही असं सुद्धा चेंज त्याच्यामध्ये करू शकता. काय काय बदल झाले ते पाहत चला त्यांच्यामध्ये. तिसरं दिलं त्याच्यामध्ये बघा. शी सेड टू मी. ती मला म्हणाली. काय म्हणाली बघा बरं. आय शाल हेल्प यू. मी तुला मदत करेन. जरा विल शालकडे लक्षात ठेवायचं आहे. विलचं उड शालचं शूड केव्हा करायचं उड केव्हा करायचं ते पण पाहूया. इथं आय शाल आहे मान्य. चला इथं कोण आहे शी. से टूचं झालं टोल्ड. शी टोल्ड मी दॅट. आता आय कोणाकडे गेलं इथं सब्जेक्टकडे. सब्जेक्ट इथं थर्ड पर्सनमध्ये आहे शी. त्याच्यानुसार इथं झालं शी. आता शी सोबत तुम्ही शूड नाही वापरायचं. इथं काय वापरायचं आहे उड. शी
वूड हेल्प यूचं काय झालं यू कोणाकडे गेलं इथं ऑब्जेक्टकडं मी त्यानुसार बदल करा. हा बाण कुठे गेला त्याच्यावर ठरवायचा. हा नमुना कोणाकडे जाईल यांच्याकडं. याच उदाहरण जर असं केलं असतं तर बघा बरं. आय से टू हर आय शॅल हेल्प यू. आता यांच्यामध्ये चेंजेस बघा. इथं आय शॅल इथं पण आय शॅल इथं आय शॅल इथं बघा बरं काय होईल. आय टोल्ड हर दॅट. आयचं आयच राहील कारण रिपोर्टिंग सब्जेक्ट ही फर्स्ट पर्सनमध्येच आहे आय. मग शालचं इथं करा तुम्ही शूड. आलं चेंजेस. आय शूड हेल्प यू. यू कोणानुसार आहे ह्या हरनुसार बदलला. इथं काय होईल हर. ह्या पद्धतीने चेंजेस करावं लागतील तुम्हाला वेगवेगळे उदाहरणं घेऊन. बघा ही सेड टू हर काय म्हटलं बघा बरं. आय हॅड अ बुक. आय हॅड अ बुक. मग काय ही सेड टूचं झालं यांच्यामध्ये टोल्ड. ही टोल्ड हर दॅट. आय कोणानुसार बदलणार आहे सब्जेक्टनुसार ही. हॅडचं इथं हॅडच राहिलं काही चेंजेस होणार नाही. इथं अ बुक हे जसे आहे तसेच राहिले पुढे बदल होत नाहीत. शी सेड. आता प्रत्यक्ष मी सेड टू कशाला वापरायचं फक्त सेड वापरतो आता. शी सेड आय लाईक टी. ती म्हणती मला चहा आवडतो. ती म्हणायची मला चहा आवडतो. बघा बरं मग काय शी सेडचं इथं सेडच राहील चेंजेस होणार नाही. दॅट आय कोणाचं बदललं इथं सब्जेक्टनुसार शी. हे लाईक येतं याच्यामध्ये डू आहे डूचं डीड होईल. डीड हे लाईकमध्ये मिसळलं तर लाईक्ड. लक्षात ठेवा. मग यांच्यामध्ये काय झालं लाईक्ड टी. हे चेंजेस त्याच्यामध्ये झाले. एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून.